नमस्कार. नवसृजनाच्या आजच्या भागामध्ये मी गीतांजली हाय क्रिएशन तर्फे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. ह्या आधीच्या आमच्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला खात्री आहे की हाही भाग तुम्हाला नक्कीच आवडेल. आजच्या भागामध्ये आपण भेटत आहोत अश्विनी पांडे जोशी यांना. अश्विनी पांडे जोशी या गेली अनेक वर्ष सातत्याने नाटकाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात नाटक या विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यानंतर क्वेस्ट या संस्थेची गोष्ट रंग ही फेलोशिप त्यांनी पूर्ण करून लहान मुलांसाठी गोष्टींच्या माध्यमातून त्या संवाद साधत आहेत. त्यांना नाटक करायला मनापासून आवडतं. मुलांसाठी नाटक करायला, वेगवेगळ्या गोष्टी सांगायलाही त्यांना खूप आवडतं आणि हीच त्यांची आवड त्यांना प्रक्रिया को लर्निंग स्पेस या अल्टरनेटिव्ह शाळेमध्ये फॅसिलिटेटर म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यामुळेच त्या आत्ता या शाळेमध्ये एक उत्तम फॅसिलिटेटरचं काम करत आहेत आणि हे काम करता करता त्या आपली आवडही जोपासत आहेत. तर आज आपण भेटूया आणि संवाद साधूया अश्विनी पांडे जोशी यांना. मला तुम्हाला सुरुवातीला विचारायला आवडेल की तुमची ही नाटकाची आवड किंवा तुम्ही सध्या जे थिएटर इन एज्युकेशन असं आपण म्हणू शकतो कदाचित, हे जे काम करताय, ह्याची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली आणि पूर्ण वेळ ह्याच क्षेत्रामध्ये काम करावं असं तुम्हाला कधीपासून वाटलं? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला खूप मागे जावं लागेल कारण साधारण मी विदर्भातली. सो माझं 12वी पूर्ण झाल्यानंतर माझं सायन्स होतं. सगळ्यांनी घेतलं म्हणून मी घेतलं असं तेव्हा झालं. तर तिथे मला अजून काही असे लोक भेटले की ते मला म्हणाले की नाटक असं मुलींनी वगैरे कशाला करायचं, तू ना हिस्ट्री घे, मग तू MPSC दे, UPSC दे. आणि मी नुकतीच बाहेर पडलेली, मला काही कळत नव्हतं. मी ओके ओके असं करून मी हिस्ट्री सब्जेक्ट घेतला आणि ज्यांच्याकडून मला नाटकाची माहिती म्हणजे नाटक विषयाबद्दल कळालं होतं त्यांनी परत जाऊन मला परत माझा थिएटर सब्जेक्ट तिथे केला आणि तो असा परत फिरून 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 तो माझ्यापर्यंत आला आणि मी फायनली SB डिपार्टमेंट औरंगाबादला नाटकात मध्ये ऍडमिशन घेतली. माझं BA तिथे झालं. मग हळूहळू हळूहळू माझं थर्ड इयर झाल्यानंतर तेव्हापर्यंत मी कोशातच होते. म्हणजे मला नाटकात म्हणजे मी अशी पूर्णपणे नुकतीच घराच्या बाहेर पडलेले, तर जरा एकाच वातावरणात. मग हळूहळू हळूहळू थर्ड इयरला प्रोडक्शन्स केले आणि मग हळूहळू ललित कलाबद्दल माहिती मिळाली. ललित कलाला माझं सिलेक्शन झालं. तिथे 3 वर्ष MA पूर्ण केले आणि मग सिरियल करायची होती म्हणून मुंबईत गेले. मुंबईत 1-2 सिरियल केल्या, पण परत असं वाटलं की काहीतरी करायचंय आणि अशातच गोष्टरंग नावाच्या फेलोशिप बद्दल कळलं. त्याचा पण किस्सा खूपच वेगळा. मित्रांनी मैत्रिणींनी सांगितलं म्हणून फॉर्म भरला तर माझ्या मित्रांनीच तो सबमिट करायचा असं ठरवलं आणि आम्ही आमच्या गावी निघून गेलो आणि त्यांनी फॉर्म कुठेतरी तो हरवून टाकला असं झालं आणि मग मी फॉर्म काही भरलेलाच नाही. पण अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे तारीख जवळ आली होती, मी परत उठून, गावी होते, परत उठून ते नेट कॅफेवर वगैरे जायचं ना, तेव्हा गेले, फॉर्म भरला आणि महाराष्ट्रातून 5 जणांचं वेगवेगळ्या विभागातून सिलेक्शन होतं. सो माझं विदर्भातून तिथे पण सिलेक्शन झालं आणि गोष्टरंग मध्ये जेव्हा मी गेले तेव्हा मला एक नवीन दृष्टिकोन असा मिळाला की मुलांसाठी पण नाटक करू. त्याच्या आधी मी कधी बालसाहित्य वाचलं नव्हतं, पण त्याच्यामुळे मला माहिती झालं बालसाहित्य काय असतं, नाटक मुलांसाठी कसं पोहोचवता येतं. सो गोष्टरंगामध्ये आम्ही गोष्टीचं नाटक करून आदिवासी मुलांपर्यंत ते सादर करायचो आणि ते म्हणतात ना की असं सगळ्यांचं एक सॅटिस्फॅक्शन, म्हणजे आतापर्यंत मी 12वी पासून घराच्या बाहेर होते, तर त्याचं सगळं सॅटिस्फॅक्शन गोष्टरंग फेलोशिप केल्यानंतर मला असं झालं की चला आता. आणि मग छान ती गोष्टरंग फेलोशिप पूर्ण झाली. त्याचं पण फेलिसिटेशन छान झालं. नसीरजींसमोर प्रयोग करायला मिळाला. सो असं उत्तम सगळं छान झालं आणि ते असतं ना की आपण एक मुलगी म्हणून पण काहीतरी जबाबदाऱ्या राहिलेल्या असतात. तर मग परत लग्नाचं चालूच होतं घरच्यांचं, पण मी तेव्हा सॅटिस्फाईड होते की चला मला हवं ते करायला मिळालेलं आहे. कारण मी राहते विदर्भात आणि मला अगदी मुंबईच्या समोर वाडा नावाचं तो म्हणजे पालघर जिल्हा, त्यात वाडा तालुका आणि सोनाळे गाव. सो माझ्या घरच्यांसाठी ते खूपच नवीन होतं. पण माझ्या आग्रहाखातर त्यांनी मला तिथे पाठवलं आणि मग काय पुण्यात आले लग्न करून आणि मग
मला परत मुग्धा नालावडे आणि सचिन नालावडे बद्दल कळलं पुण्यात. मी कात्रजला राहत होते, ते नऱ्यात राहत होते. सो मुग्धाताई जी आहे ती पण प्रक्रिया वाचन कट्टा असा सोसायटीमध्ये असा उपक्रम राबवते की ज्याच्यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, त्यांचं वाचन माझी त्यांना गोडी लागावी. मग तिच्यासोबत आता मी साधारण 2019 पासून मी तिच्याशी कनेक्ट झाले आणि मग आमची अशीच ओळख झाली. मी काम तिच्यासोबत करत राहिले आणि मग आता ती जी मी तुम्हाला म्हटलं तसं फुल टाईम आता हे 3रं वर्ष असेल शाळेचं. मी तिथे ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून काम करते. सो असा माझ्या रिसोड या गावापासूनचा प्रवास पुण्यात इथपर्यंत आता पोहोचलाय. वा, किती सुंदर. आणि खरं तर हा खूप प्रेरणादायी वाटतो मला प्रवास. कारण नाटक किंवा अभिनय हे क्षेत्र म्हणल्यावर बऱ्याचदा आपण फक्त सिरियल, चित्रपट हां, हां. ह्या माध्यमांचा जास्तीत जास्त विचार करू लागतो. पण गेल्या काही वर्षांपासून थिएटर एज्युकेशन ही सुद्धा एक बाजू ह्या गोष्टीची जी इंट्रोड्यूस होतीये आणि त्यात तुम्ही पूर्ण वेळ कार्यरत आहात आणि तुम्ही अत्यंत समाधानी आहात, हो. हे ऐकून खूपच छान वाटलंय. नाटक करताना स्टेजवर जेव्हा जो आनंद मिळतो तो कुठेच नाही मिळत एका कलाकाराला. सो तो अनुभव मी हळूहळू घेत होते आणि जसं मी पुढे जात राहिले, जसं ललित कलाला आले, तर खूपच पोषक वातावरण म्हणजे अगदी मित्रमैत्रिणींपासून तर जे काही गुरुजन वर्ग सगळे लाभलेत ते म्हणजे अगदी कॉन्फिडन्स सगळा. आणि मग 3rd इयर झालं. त्याच्यानंतर हळूहळू मग मुंबईत जायची. पण म्हणजे अगदीच मी जेव्हा रिसोडून आले तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी मुंबईपर्यंत पोहोचेल. आणि मुंबईच्याही पुढे जो वाडा तालुका आहे मी तुला म्हटलं. पण हळूहळू मला असं कॉन्फिडन्स येत गेला आणि मग मी खूप अशी फर्म झाली आणि अगदी काम दिसायला लागलं होतं. सो हम्म. बाकीच्यांना पण मग ते कौतुक वाटत होतं. पण निश्चितच तो प्रवास तसा सोपा नव्हता आणि याच्यासाठी मला माझ्या आई-बाबांचं खरंच खूप कौतुक वाटतं, कारण मी त्यांना एकुलती एक मुलगी. हम्म. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे अशा क्षेत्रामध्ये एकट्या मुलीला पाठवायचं, मग आपल्यापासून लांब पाठवायचं. अगदी जेव्हा गोष्टरंगाला जायची वेळ आली होती, तेव्हा मी ऑलरेडी 7-8 वर्ष घराच्या बाहेर राहत होते आणि माझ्या आईला ते जरा हे जड जात होतं, की आता परत हिला वर्षभर बाहेर ठेवायचं, ते पण कुठे माहिती नाही. हम्म. वाडा त्यांना काहीच अनोळखी होतं ते सगळं. पण त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे मी तिथे पोहोचले. आणि तू म्हटली तसं लग्नानंतर एका प्रत्येक मुलीसाठी ते खूप टेन्शन असतं, की फील्ड पण वेगळी असते. कधी वेळा निश्चित नसतात. हो. पण म्हणजे मी असं ब्लेस्ड फील करते, की शाळा पण तशीच आहे आणि घर पण. त्याच्यामुळे तो व्यवस्थित साधला जातो मधला हे तणाव. किती सुंदर गोष्ट आहे ही. म्हणजे मला असं वाटतंय की प्रत्येक स्त्रीसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की कुटुंबाने पण त्याच हां. पद्धतीने समजून घेणं, ॲट द सेम टाइम कामाच्या ठिकाणी सुद्धा तो एक बॅलन्स साधला जाणं खूप छान. आणि ह्या बाबतीत तुमच्या कुटुंबांचं खूप कौतुक. गोष्ट रंगाचा तुमचा अनुभव कसा होता? कारण त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अ, अतुल कुलकर्णी सर, गीतांजली कुलकर्णी ताई ह्यासारख्या दिग्गज व्यक्तींकडून शिकायला मिळालं आणि ह्या सगळ्याचं जिस्ट की तुम्हाला फायनल प्रेझेंटेशन साक्षात नसीरुद्दीन शाह यांच्या हां. समोर करायला मिळाला. तर तो सगळा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगाल का? तो खूपच सुंदर म्हणजे मी ते नाही का आपण आता अ, काय म्हणतात त्याला असं छान जेवतो आणि मग आता डेझर्ट असं, तर तसं अगदी मला तसं वाटतं. कारण म्हणजे कलाकार म्हणून गीतांजली ताईकडून तर प्रत्येक प्रोसेसमध्ये खूप शिकायला मिळालं. ती छोटी-छोटी मुलं आई-वडिलांपासून लांब, अगदी 5-6 वर्षाचं मूल सुद्धा तिथेच त्या निवासी शाळेत राहून काम करतं हं. आणि त्यांच्यासाठी फक्त ती गोष्ट सादर करायची. तर त्यांना ते काहीतरी असं युरेका मूव्हमेंट हं. किती सुंदर आहे हे, किती छान आहे नाटक आणि बस तेवढा अनुभव त्यांना द्यायचा आणि बस काहीच नको असायचं. ते इतके गोड बोलायचे ताई, ताई करून मजा यायची. म्हणजे अजूनही अशा काही परफॉर्मन्सचे जे असे मधले-मधले काही स्माइल्स असतात छोट्या मुलांच्या किंवा ते असं कॅप्चर केलेले फोटो तशाला तसे अजून डोळ्यासमोर आठवतात. आणि शिकायला म्हणजे अगदी प्रसाद वनारसे सर आम्हाला तिथे डिरेक्टर म्हणून होते. सो त्यांच्याकडून पण खूप शिकायला मिळालं. सो छान होता तो एकंदरीतच अनुभव आणि म्हणजे अगदी आयुष्यभर लक्षात राहील अशी ती जागा आणि ते सगळं वातावरण आणि तिथे लोक पण सगळं सगळं छान होतं असं एकंदरीत अनुभव गोष्ट रंगाचा. वाह! किती सुंदर. म्हणजे ह्या निमित्ताने हे पण कळतं आम्हाला, की जसं तुम्ही मगाशीच म्हणालात, की नाटक ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला सीरियल किंवा चित्रपट करायचं हे डोक्यात ठेवून तुम्ही आला हा. होतात. पण गोष्ट रंगमुळे तुम्हाला बालसाहित्य आणि हो. त्या संदर्भातली सगळी ओळख निर्माण झाली आणि हे खरं तर खूप सुंदर आस्पेक्ट आहे हा.
नाटक हे एक असं माध्यम आहे, मला असं वाटतं, की जे सर्वसमावेशक आहे बरोबर. हो. आणि तशाच एका माध्यमात तुम्ही काम करत आहात, ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. आता मला तुम्हाला असं विचारावसं वाटतं, की गेल्या काही महिन्यांपासून आपण सतत अत्याचाराच्या घटना ऐकतो आहे. मग ते क्षेत्र कुठलंही असू देत किंवा त्या मुलीचं, त्या बाईचं वय काहीही असू देत. अशा वेळी तुम्ही जो तुमचा प्रवास सांगितला रिसोर्टपासून अगदी पुणे-मुंबईपर्यंत, चित्रपट, नाटक, गोष्ट रंगपर्यंत, ह्या सगळ्या प्रवासात किंवा आजही तुम्ही जे काम करताय, तिथे तुम्ही खरंच सुरक्षित आहात असं तुम्हाला वाटतंय? हो, अगदीच. म्हणजे आता म्हणशील, आता ज्या ठिकाणी सध्या मी काम करते, मी जिथे राहते, इतके वर्ष तर मी बाहेर राहत होते. पण आता माझं स्वतःचं घर आहे पुण्यात आणि मी सध्या मला असं वाटतं, की मी खूप सात्विक वातावरणात काम करते. तर मला असं वाटतं, की आत्तापर्यंत म्हणजे पुणे, मुंबई, इव्हन सोनाळा, ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही मित्र-मैत्रिणी आम्ही एकमेकांच्या सपोर्टनी खूप राहत होतो. कारण आपण बाहेर राहतो, तर आपण एकमेकांच्या विश्वासावर, एकमेकांच्या सोबत करत असतो. तर आत्तापर्यंत तरी मला असं काही वाईट अनुभव नाही आला. त्याच्यामुळे तरी मी स्वतःला सुरक्षित फील करते. वा, मस्त. सोबत तुम्ही जेव्हा काम करत होतात तेव्हा ती शाळा आदिवासी हां. जिल्ह्यामध्ये ठाणे, हं. पालघर म्हणजे एक प्रकारच्या दुर्गम भागात होती हां. आणि त्याच वेळी तुम्ही काही महाराष्ट्रातल्या खेडेगावांमध्ये सुद्धा तुमचे दौरे केलेत. तर तुम्हाला ह्या दोन्ही ठिकाणी काही फरक जाणवतोय का काम करताना किंवा एकंदरीत वातावरण कसं आहे, काय आहे किंवा ठिकाण बदलल्यामुळे तुमची काम करण्याची थोडी पद्धत बदलतीये असं वाटतंय का तुम्हाला? माझा पहिला अनुभव होता मुलांसोबत काम करण्याचा, जेव्हा मी गोष्ट रंगमध्ये आदिवासी मुलांसोबत काम करायची. तर खूपच गं, म्हणजे त्यांना मराठी भाषा सुद्धा त्यांना वेगळी वाटत होती. कारण त्यांची आदिवासी लँग्वेज वेगळी असेल. तर ती मुलं खूप शांतपणे ऐकून घ्यायची. खूप शांतपणे. म्हणजे त्यांना प्रश्न विचारल्यावर उत्तरासाठी बोला, सांगा, असं विचारावं लागायचं. त्याच्यानंतर आम्ही पुण्यात वगैरे प्रयोग करायचो, तेव्हाच आम्ही दौरे घेऊन यायचो. तर अगदीच थोडंसं अवघड जायचं, की थांबा आता आम्हाला पण बोलू द्या. असं ते अगदीच एक्सपोजरचा खूप फरक पडतो. आणि आहे आता असंच आहे, म्हणजे की काही इकडे जे भागातली मुलं आहेत त्यांना आपण त्यांना खूप बोलायचं असतं, खूप बोलायचं असतं. गोष्ट सांगताना पण खूप सांगायचं असतं. तर हा मोठा फरक मला वाटला, की तिकडे मुलं अगदी खूप लाजाळू असतात. म्हणजे आणि ते आपल्याला, म्हणजे आपण त्यांच्यासाठी खूप नवीन असतो ना, तर हं. ते बिलकुल बोलत नाहीत. तर हा मोठा फरक मला. वा, हे खरंच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे याला आपण सफर खूबसूरत है मंजिल से भी अगदी असंच म्हणू हो. शकतो. मस्त. आता तुम्हाला कधी कुठे असं जाणवलंय का म्हणजे हा थोडासा वेगळ्या धाटणीचा प्रश्न आहे, की एक स्त्री म्हणून समाजामध्ये वावरताना हं. आता पुन्हा एकदा जरी आपण इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जगात वावरतोय, खूप काळ पुढे गेलाय आणि हे सगळं जरी म्हणत असलो, तरी पण पुन्हा कुठेतरी ते चक्र सुरू झालंय, की स्त्रियांना अबला किंवा दुबळं म्हणून एक दाखवून द्यायचं किंवा त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट करायचा. मग त्या कुठेतरी सवलतीच असतील किंवा कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट असेल आणि बऱ्याच ठिकाणी आपण असं हां, लेडीज फर्स्ट म्हणून सुद्धा असं आपल्याला म्हणजे कुठेतरी बसमध्ये महिला आरक्षण असेल हं. किंवा अगदी बऱ्याच ठिकाणी असं पुन्हा एकदा दाखवून दिलं जातंय आणि तेच चक्र पुन्हा चालू आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला समाजात वावरताना एक स्त्री म्हणून कुठे असं जाणवलंय का, की स्त्रियांकडून ह्या गोष्टीचा थोडाफार गैरफायदा घेतला जातोय? अ, हो, म्हणजे असं होऊ शकतं, पण परत ते 50-50 असतं. म्हणजे सगळ्याच स्त्रिया तसं करतात असं नाही. पण कुठे-कुठे करत असतीलही, कारण तर त्यालाच असं समाजामध्ये दोन्ही पण प्रकारचे लोकं असतात तसंच. पण अगदीच जसं पी-एम-टीमध्ये वगैरे अगदीच आपण बघतो, की बायका अशा आरेरावी करून एखादा व्यक्ती हां. बसला असेल, तर त्याला लगेच हां. असं होतं. आणि मला थोडासा असा अनुभव आलेला पण आहे, की आम्ही कॉलेजमधून असं कुठेतरी जात असताना एक बाई एका माणसाला इतकी मारत होती आणि ती सगळ्यांना ओरडून-ओरडून सांगत होती, की "त्यांनी माझी पर्स चोरली आहे, माझी पर्स चोरली आहे." ती बाई त्याला मारतीये म्हणून कोणी त्याला थांबवायला जाऊ नाही शकलं आणि बाकीचे लोकं फक्त म्हणत होते, की "नाही, नाही, तो रोज इथेच असतो, तो नाही असं करणार, तो काहीतरी विक्री करणाराच होता." पण त्या बाईने त्याला फार मारलं होतं.
तर कदाचित तुम्ही म्हणता तसं असं असू शकतं की कुठेतरी तो गैरफायदा घेतला जात असेल बाई म्हणून, पण सगळंच तसं नाहीये. त्याच्यामुळे त्याला दोन्ही नक्कीच. बाजू आहेत. हो, नक्कीच. मग यासाठी बऱ्याचदा तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचे विचार कसे आहेत, ह्या गोष्टी कदाचित खूप मॅटर करतात. आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय म्हणजे थिएटर इन एज्युकेशन, ते नक्की कशा पद्धतीने काम करतं, ह्या बाबतीत आम्हाला थोडंफार सांगा ना? थिएटर इन एज्युकेशन म्हटल्यापेक्षा मला मला ना तिथे थिएटरचा काय उपयोग होतो, तर माझ्याकडे आता हा एक खेळ आहे, तर आपण आता याच्यात भाषा कशी घालू शकतो आणि हा मुलांपर्यंत कसा पोहोचवू हं, शकतो, हं. किंवा आता एखादं गाणं तयार कसं करू शकतो, त्याला चाल कशी लावू शकतो. सो ह्या अशा गोष्टी माझ्यात आहेत, त्या नाटकामुळे आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आणि मुलांना सतत नवीन काहीतरी हवं असतं. हं. सतत नवीन काहीतरी. तर मला असं वाटतं की माझ्या नाटकाचा मला इथे जास्ती फायदा होतो, की मी सतत अशी आणि मुलांसाठी सोबत असं एनर्जेटिक राहावं लागतं. तर त्याचा एक फायदा मला असं वाटतं, की नाटकामुळे मला तिथे खूप होतो. आणि एज्युकेशन तर मी म्हणजे जे आहे त्या ताईच्या मदतीने मी पण ते शिकतेय आणि मुलांपर्यंत ते पोहोचवतेय. फक्त त्याच्यात थोडंसं नाटक घालायचं, थोडीशी गोष्ट घालायची आणि असं मिळून ते मुलांपर्यंत कसं पोहोचेल आणि त्यांना त्याची कशी छान मजा येईल, असा विचार आता सतत चालू असतो. वाह! आणि हे सगळी प्रोसेस तुम्हाला तुमचं स्वतःचं मूल घडवताना सुद्धा उपयोगी पडते का? किंवा ती कशा पद्धतीने तुम्ही ती इन्कॉर्पोरेट करता? अगदीच. म्हणजे आता माझ्या मुलाला पण मी आता माझ्यासोबत माझ्या शाळेतच नेते. पण अरे त्याच्या वाह! आधी मी 2 वर्ष झाली तिथे काम करते. तो याच वर्षी तिथे आलाय माझ्यासोबत. पण अगदीच म्हणजे मला म्हणजे मुळातच मला जेव्हापासून बालसाहित्य माहिती झालं, तर मी एक हे करू शकले, की मी माझ्या मुलाला पण सतत गोष्टी वाचून दाखवते. कारण माझं पण मूल त्याच वयाचं आहे. तर मग ते सगळे छोट्या-छोट्या मुलांचे मूड्स असतील, मग त्यांना आता काय हवंय, काय नकोय, तर मग ते मला लगेच कारण मी ते रिसेंटली मी जगत होते. हं, जे हं, शाळेत हं. जी मुलं आहेत ते माझ्या घरी पण आहेत. तर त्याचा फायदा अगदी नक्कीच झाला. माझ्या मुलालाही झाला, मलाही झाला आणि मला तिथे काम करताना पण झाला. नक्कीच. किती छान गोष्ट आहे ही. म्हणजे आत्ताच्या पिढीच्या बाबतीत आपण जे म्हणतोय, की ते जास्तीत जास्त सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींच्या आहारी जात आहेत किंवा वाचन ही गोष्ट अगदीच दुर्मिळ झाली आहे त्यांच्यापासून. मला असं वाटतंय तुम्ही जे काम करताय त्या माध्यमातून ते पुन्हा एकदा त्या वाचनाकडे किंवा अगदी क्रिएटिव्ह माध्यमांकडे पुन्हा वळू लागलेत आणि हे खूप गरजेचं आहे. शिक्षणामध्ये तर अगदी सुरुवातीपासून ह्या गोष्टींचं महत्त्व खूप आहे आणि ते आज तुम्ही करताय हे बघून खूप छान वाटलं. आणि मला असं वाटतंय, की आज तुम्ही जी वाट निवडली आहे, ती जर एखाद्या कुणाला नवीन मुलीला निवडावीशी वाटली, तर तिने कशा पद्धतीने तयारी करावी असं तुम्हाला वाटतं? अ, आज आता अभिनय करायचा आहे, स्क्रीनवर दिसायचंय, असं तर सगळ्याच मुलींना आवडत असतं. पण मला असं वाटतं, की जर खरंचच याच्यात उतरायचं असेल, तर एक बाजू पक्की व्हायची असेल, तर मग तुम्ही ठरवून या क्षेत्रात या. त्याच्यासाठी व्यवस्थित असं त्याचं शिक्षण घ्या, आणि एक काहीतरी बाजू पक्की करून मग त्याच्यात तुम्ही उतरलात, तर पुढेपर्यंत काहीतरी त्याचं तुम्हाला स्थैर्य येऊ शकतं या क्षेत्रामध्ये. सो पण आता बरंच असं दिसतं की मॉडेलिंग करतात आणि हं. लगेच रोल पण मिळतात छान. पण मग लंबी रेस का घोडा होना है, तो हं. मला असं वाटतं की त्याचं छान व्यवस्थित शिक्षण घेऊन अभ्यास परत तेच की तुमचा व्ह्यू काय आहे, की नाटक करायचं आहे का मग फक्त मला असं सिरियल ग्लॅमर करायचं आहे किंवा वर्ल्डमध्ये जायचं आहे. हां, तर तुम्ही ते ठरवा. पण एक आपला एक काहीतरी एक एकावर ध्येय निश्चित हां, असलं म्हणजे पाहिजे. एक विषय पक्का असेल तर त्याच्यात नक्कीच. म्हणजे मला याचा खूप फायदा झाला. म्हणजे अगदी ललित कलामधून बाहेर पडताना मला हे नक्कीच कळालं, की मी फक्त एक ॲक्टर आहे, परफॉर्मर आहे. हं, मला नाटक करायला आवडतं आणि मला ऑन स्टेज परफॉर्मन्स करायला आवडतो. हं, सो मला हे कशामुळे कळालं, मी एक शिक्षण पद्धती मी फॉलो केली आहे, हं. त्याच्यामुळे मला हे कळालं, की मी एक ॲक्टर आहे. तर मुलींनी पण ठरवावं, की त्यांना कसं नेमकं काय करायचंय. हं. खूपच व्यवस्थित काम करायचं असेल, तर व्यवस्थित शिक्षण घेऊन मग याच्यात उतरावं असं त्या मला प्रोसेस. वाटतं. हो. खरंय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये खूप छान माणसं मिळाली. म्हणजे अगदी औरंगाबाद पासून म्हणशील तर पुढे आता इथे पुण्यामध्ये तर अगदी खूपच चांगली माणसं मला मिळाली, की जेणेकरून मला वेगवेगळं काम माझं असं
उलगडत गेलं आणि मलाच नव्याने मला असं की अरे मला हे पण छान, जे आज मला नवीन दृष्टिकोन मिळालाय की मी मुलांसोबत काम करते आणि आता जसं मी शाळेमध्ये सुद्धा काम करते असं. वा. आता मला तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे. या निमित्ताने तुम्ही एक सुंदर अप्रतिम कलाकार तर आहातच, पण जसं की तुमच्याकडे गाण्याचं सुद्धा अंग आहे, वा. तर आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी छोटंसं सादरीकरण तुम्ही कराल? म्हणजे मला गाणं फार म्हणजे मी शिकलेली वगैरे नाहीये, पण नाही, असंच ठीक आहे. मला काय जे आवडतं. तुम्हाला येत असेल, आवडत असेल ते. सकाळी सकाळी अंगण झाडते, बाई अक्षरांची रांगोळी काढते. सकाळी अंगण झाडते, बाई अक्षरांची रांगोळी काढते. गावात आलया नवच वार, गाव गाव आज झालं साक्षर. वा. गावात आलया नवच वार, गाव गाव आज झालं साक्षर. मानान सन्मानान, मानान सन्मानान जगात वावरते, वा. बाई अक्षरांची रांगोळी काढते. सकाळी अंगण झाडते, बाई अक्षरांची रांगोळी काढते. वा. क्या बात है! किती सुंदर कविता आहे ही, किती हो. सुंदर गाणं आहे हे. आणि खरं तर एका स्त्रीच्या आयुष्यातले किती महत्वाचे टप्पे आहेत ते, की सकाळी अंगण झाडते, बाई मी बरोबर. अक्षरांची रांगोळी काढते. रांगोळी काढणं, मानानं सन्मानानं जगणं, पण तेच मी साक्षर होऊन करते. हे बरोबर. खरंच खूप किती हो. महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ह्या नवसृजना ह्या सिरीजच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जो संदेश जायला पाहिजे आहे नवरात्रीच्या निमित्ताने, तो संदेश ह्या गीतातून अगदी परफेक्टपणे पोहोचलाय. खूप खूप धन्यवाद तुमचे, की इतकं सुंदर गीत सादर केलं आणि तुमचे इतके सुंदर विचार, तुम्ही ज्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काम करताय, त्या सगळ्यांबद्दल तुम्ही अगदी मनमोकळेपणाने आणि वेळात वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्यात. ह्याबद्दल मी हाय क्रिएशनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि खूप धन्यवाद. आणि त्याच निमित्ताने तुम्हाला हे आपले प्रायोजक नर्मदा मसाले ह्यांच्याकडून आणि हाय क्रिएशन कडून ही अगदी छोटीशी भेट. नर्मदा मसाले, घरगुती मसाले, कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले. अगदी स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हा अगदीच, अगदीच. मसाले. खूप आणि छान. तुम्ही हे नक्की वापरावं आणि ह्याचाही फीडबॅक आम्हाला द्या नक्की, नक्की. नक्की. आणि तसंच मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? नाटकाचं हे वेगळं अंग, हा वेगळा प्रवास तुम्हाला कसा वाटला? ह्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि नवसृजनाचा पुढचा एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.